दोन धुरंधर नेते एकत्र आल्यानं सत्ताधारी डगमगले आहेत. खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल. भाजपचा डोलारा मोदींच्या करंगळीवर उभा असल्याची टीका. मुंबईसाठी ठाकरेंचा अभी नाही तो कभी नाहीचा नारा. आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलो, मराठी माणसानं एक झालं पाहिजे. ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखतीमधून जनतेला साथ. फडणवीसांनी भ्रष्टाचाराबाबत बोलूच नाही. अजितदादांविरोधातील बैलगाडीभर पुराव्यांचं काय झालं? संयुक्त मुलाखतीमधून राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन. कल्याणमध्ये मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन, तर संध्याकाळी ठाणे शहरात राज ठाकरेंचा रोड शो. नागपुरात आज तरी पोहावीत देवा भाऊ. भारत गणेशपुरे आणि स्पृहा जोशी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत घेणार. जनतेच्या प्रश्नांनाही उत्तरं देणार. 2030 पर्यंत मेट्रोची सर्व कामं पूर्ण होणार. ठाण्यातील मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मेट्रोसाठी डेडलाईन, तर 2028 पर्यंत बुलेट ट्रेनही सुरू होणार असल्याची ग्वाही. ठाण्यात शिंदेंना दुखवायचं नव्हतं म्हणून युती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट. जागा वाटप राजकीय फायदा पाहिला नाही, फडणवीसांची माहिती. मी मनसेत प्रामाणिकपणे काम करतोय. विनाकारण कुठल्याही अफवा पसरवू नका. भाजप प्रवेशाच्या चर्चांवर संदीप देशपांडे यांचं स्पष्टीकरण. 15 जानेवारीनंतर राहू देणार नाही. सामान भरून ठेवा. रोहिंग्या बांगलादेशींना नितेश राणेंचा इशारा. देशभक्त मुस्लिम आमच्या सोबत असल्याचंही वक्तव्य. जुळे सोलापुरातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार. पायाभूत सुविधांचा अभाव असल्यानं आक्रमक. राजकीय अनास्थेमुळे 30 वर्षे रस्त्याचं काम रखडल्याचा आरोप. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारण्याचा निवडणुकीत प्रभाव. गजा मारण्याचे काहींना फोन. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती.